हॅलो, दिस इज नॉट आर्टिफॅक्ट एपिसोड. असंच काहीतरी टाइमपास बोलायचं आहे म्हणून बोलायचं आहे. कोणीच नाही, त्यामुळे आय कॅन टॉक फ्रीली ऑन दिस. मला पुढे 6 महिने, आता मला माहीत पडलं मला पुढे 6 महिने. व्हॉट शुड आय डू टू फील 6 महिने? ओके, ठीक आहे. फर्स्ट ऑफ ऑल जॉब करायचं आहे, ठीक आहे, डझंट मॅटर, भेटली जॉब, ठीक. समर्थमध्ये कोचिंग करायचे आहे, ओके, झाली ॲडमिशन, डोंट गेट मॅड, ठीक आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करायची आहे, ओके, ठीक आहे, कळलं. कॉम्पिटेटिव्ह एक्झामची प्रिपरेशन करायची आणि एक्झाम द्यायची आहे आणि फॉर्म वगैरे सम काइंड ऑफ दॅट, ठीक आहे, केला जुगाडी, इंटरनेट आहे, सब आहे तेरे पास. आणि सर्जन त्यासाठी प्रवेश आणि अनुराग भाऊ आहे तो, यस, इट इज यस. तर आता काय 6 महिने माझ्यापाशी, आता आय एम कम्प्लिटली फ्री. म्हणजे आय एम जस्ट लाईक अ सिंगल. म्हणजे माझं वय किती आहे, 23 वर्षाचं आहे आणि या वयात तर मॅच्युअर होणं स्वाभाविक आहे. एव्हरी वॉन्ट एक गर्लफ्रेंड और बॉयफ्रेंड समथिंग. सो मी एक तर म्हणू शकतो ना, मला डिस्टन्सपासून एवढं तर म्हणू शकतो का, राहो आता पहा, मी फिल्म बनवून देत आहेत मी तुम्हाला, तर मला फक्त एक गर्लफ्रेंड देऊन देणार, वाय? नाही, मी काम मागून काय जास्त, मी काय तुम्हाला का 10 कॅरेटचं सोनं मागून राहिलो का 50-30 करोड रुपयाची तुमची ATM म्हणून पैसे मागून राहिलो? नाही, जस्ट एक सिम्पल गर्लफ्रेंड और एक गर्ल हू कॅन अंडरस्टँड मी. सो ओके, ठीक आहे, भेटली. कोणत्या प्रकारची पाहिजे मुलगी सांग, लग्न करून द्यायचं आहे? बिलकुल नाही. गर्लफ्रेंड म्हणजे ओके, व्हॉट काइंड ऑफ गर्लफ्रेंड यू वॉन्ट? म्हणजे असा समजा साक्षात जरी देव माझ्या पुढे आला आणि त्यांनी असा प्रश्न विचारला का व्हॉट काइंड ऑफ गर्लफ्रेंड यू वॉन्ट, सो सो आय सेड, प्रभू, आय नीड सम स्पेशल कॅटेगरी ऑफ माय गर्लफ्रेंड. आय नीड टू कॅटेगराईज विथ व्हेरी स्पेसिफिकेशन. मुलगी कशी पाहिजे? पण ॲक्च्युली गर्लफ्रेंडचा मॅटर कुठून सुरू होते आणि का सुरू होते, मी पहिले हिस्ट्री सांगतो. जेन्युअली सांगतो, माझी कोणतीच गर्लफ्रेंड नाही. अट्रॅक्शन तर राहतेच, कोणतीच गर्लफ्रेंड नाही. जेन्युअली सांगतो, मी आतापर्यंत आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी सांगितलं असं की मला लाईफमध्ये ही होती स्नेहा धामगाडगे. वाय, हाऊ, कशी या प्रकारे? लाईक तुम्ही चंद्रावर आहात आणि चंद्रावर तुम्ही एकटे पुरुष आहे आणि एक बाई आहे जी एकटी पुरुष आहे आणि होल प्लॅनेट तुम्ही आहे, अलोन आहे. तर तुमच्यापाशी चॉईसच नाही राव, तुमच्यापाशी एकच आहे आणि एकालाच पकडून राहायचं आहे. तर दॅट इज इट. माझ्यापाशी पण कोणती चॉईस नव्हती. सांगतो, जेव्हापासून तो रियुनियन झाला ना 2000 तो आता 13मध्ये, तेव्हा नाही का मी फक्त तिला बघितलं, बस अट्रॅक्शन झालं, बस तेव्हापासून. आणि तेव्हापासून ते अट्रॅक्शन नेहमी कॉन्स्टंटली डोक्यातून जातच नाही. बस तेच पकडून ठेवलं आहे का, ते आहे बा कुठतरी लपून, बस आहे. पण ॲक्च्युली नाही आहे, असा कोणता जेन्युअली कॅरेक्टर आहेच नाही. लाईक त्याच्या अगोदरची गोष्ट, 10वीमध्ये ही आवडत होती, कोण, सॉरी, 10वीमध्ये शाळेमध्ये कटाईत, शी इज रिअली अमेझिंग गर्ल. म्हणजे ती 5th स्टँडर्डपासून ते 10th स्टँडर्डपर्यंत होती. पण वाय यू लाईक इन 10th स्टँडर्ड 10वीतच काऊन तुला आवडायला लागली, वाय, आय डोंट नो. मग अनादर काय झालं 10वीमध्ये, मग ट्युशनमध्ये इथे विद्यासागर या कोचिंग क्लास इथे प्रियंका चव्हाण, शी इज ऑल्सो रिअली अमेझिंग, शी कॅन डान्स गुड. सो त्याच्यावर पण क्रश होता. वाय, काही म्हणजे असं काही बोलली का, का तू बोलला का, किंवा काही फिलिंग्स मॅच झाला का एकमेकाच्या, काहीच नाही. जस्ट अट्रॅक्शन बिटवीन टू पोल्स, नॉर्थ साऊथ. व्हॉट्स इट्स अ मॅग्नेटिझम, नथिंग एल्स. What could you? You are stupid right now. You're just being attracted by women, just like a magnet, like a magnetism. Who is gonna think like that? So passively, it is it. हे जस्ट अ मॅग्नेटिझम होतं. लाईक यू लाईक सम अदर गर्ल्स अँड देन यू सॉ pretty amazing girls than her, so you like that girl, and after 2 years you like that girls too,
and then 1 year later you saw her on birthday reunion. She's really pretty and that's why you like her, and nothing else matter, and no one get. मग त्याच्यानंतर काहीच नाही झालं, त्यामुळे मग तू त्याच्यावरच ठीक आहे. म्हणजे पुन्हा पण अजून कोणती आली, ती एक मुलगी कोण आता नेहमी आज नाही का माझ्या डोळ्यासमोर तेच वॉलपेपर दिसून राहिलं त्या मुलीचं. कोणती नाव आहे तिचं, तृप्ती नाईक सॉरी, इंस्टाग्रामवरची बादलची फ्रेंड. आय डोंट नो काय झालं यार डोक्यात माहित आहे. बस तिचाच फोटो दिसून राहिला, ते पर्पल कलरचं तिने टॉप आणि जे हेअरकट आणि त्याचा चेहरा, बस बस तेच दिसून आलं डोक्यामध्ये. तेच बार ते येऊन राहिलं. मग मग आय वॉन्ट टू गर्लफ्रेंड विथ हर like a Tripti Naik. She's really pretty and she's really nice. So that is kind of human nature is this. म्हणजे ह्युमन नेचर अशाच प्रकारचा वर्क करते. जे गोष्ट चांगली असन ती चांगली आहे, जी गोष्ट त्या गोष्टी चांगल्या गोष्टीपासून अजून चांगली गोष्ट आहे तर मग अजून ती चांगली आहे. लाईक शी इज प्रिटी, ओके, शी इज मोर प्रिटियर दॅन, ओके, शी इज इवन प्रिटियर दॅन हर, she is most prettier than her, she's really pretty than her. So that is just step by step you liking so much. So that is it. म्हणजे असं कोणी आहे नाही एक्झॅक्टली. आणि सांगतो, डेफिनेटली सांगतो, लास्ट टाइम कोणत्या मुलीसोबत बोलला, जी मुलगी तुझी आई आणि बहीण नाही आहे. ओके, श्रुतिकाला सोडून, श्रुतीला पण सोडून, ओके, कोणत्या तेजूला पण सोडून, ओके, कोणत्या मुलीला ना आठवलं एका वर्षात, ओके ठीक आहे, मागच्या वर्षातला विचार कर. आणि हे सांगतो बरं, कोण्या मुलीसोबत बोलण्यासाठी नाही का बहुत गट्स पाहिजे. जेव्हा आपण गट्स कमवतो ना तेव्हा नाही का ते गोष्ट आपल्या डोक्यात खूप लक्षात राहते, बहुत लक्षात राहते. जस्ट लाईक यू टॉकिंग टू अ डिफरंट जेंडर. सो ते खूप लक्षात राहते. सांग लास्ट टाइम तू क्या बोलला. बरं ठीक आहे, एवढंच सांग, तू हेकडीसोबत थांब स्नेहासोबत केव्हा बोलला. ऑनलाईन सोडून दे यार, व्हॉट्सॲपवर शट दिस. किंवा अरे हे ट्रिपला जायच्या वेळेस येस का बोलला होता तू. गगनला सांगून दे का जायचं आहे का नाही. आय डोंट नो, ते फक्त बोललंच नसेल. मी तर काकूसमोर बोलवतो आणि जस्ट आय कॉन्टॅक्ट विथ काकू आणि जस्ट ओके या. आणि मग म्हणजे एक्झॅक्टली तेव्हा काय झालं होतं, समजा उद्या हे फन अँड फूडला प्लॅन बनला रियुनियन क्लबचा, तर त्यामुळे जायचं होतं. मोस्ट ऑफ दी पीपल झाले ओके ओके ठीक आहे म्हणे. मी आलो कारण स्नेहा येत होती म्हणून. स्नेहा त्या फन अँड फूडमध्ये येत होती त्यामुळे मी येत होतो. माझ्यासाठी ₹1000 काही मॅटर करत नव्हते, त्यामुळे ओके ठीक आहे, आय कॅन डू दिस. तर मग काय झालं, मी पैसे दिले वगैरे वगैरे. मग काय झालं की स्नेहा माझ्याच घराकडे राहते, तर तिला फक्त एक इन्फॉर्मेशन सांगायची होती की उद्या आम्ही निघून राहिलोय तर पैसे रेडी ठेव बा. तर गगनला इथे येणं पॉसिबल नव्हतं, कारण घर खूप दूर होतं, माझं घर जवळ होतं. त्यामुळे तो म्हणे जाणं म्हणे. माझ्या वेळात लड्डूच फुटले. ओके ठीक आहे जातो म्हणला. खूप हिंमत केली, शर्ट पॅन्ट घातला, निघालो. सांगितलं तर पहिले काकू चालल्या. मग काकूशी बोललो की असं चाललं, इथे चालली ट्रिप वगैरे वगैरे जाऊन काढलं. ती पाहत होती माझ्याकडे, पण मी तिकडे बोलत नव्हतं ना. मी तिसच बोलत नव्हतं ना. जस्ट लाईक आय कॉन्टॅक्ट होत होता बस, असं लिटिल बिट. आणि मग ओके सांगशील ना या, आणि गेलो मग बस. मग तिने दगा दिला, ती नाही आली आणि मग माझं सगळं मूड ऑफ झालं, काहीच नाही. म्हणजे त्या फन अँड फूडमध्ये काही वाटतच नव्हतं यार. कोण्या याच्याकडे जाऊ काही इंटेन्शन, मित्रात काही होतेच नाही. रणजित लेंडे वगैरे होता म्हणा, बट इट्स अ ओल्ड फ्रेंड आणि त्याच्यामध्ये एवढं कम्युनिकेशन नव्हतं माझं तेवढं. जेवढं की जसं माझ्या वन मॅन टीमचं थोडं कम्युनिकेशन आहे तेवढं नव्हतं एवढं कम्युनिकेशन.
आता या उगी चालताय वगैरे वगैरे अदर मूवी पण आहे हा चालून घेऊ डज मॅटर. सो इट जस्ट लाईक दॅट. बरं मी तुला असं एक कॅज्युअली क्वेश्चन विचारतो. एखादी समजा तुला गॉड समोर आले आणि त्यांनी म्हणलं की तुला बरं स्नेहा बरोबर समजा तुला हाताही दिली, यू कॅन ॲक्सेप्ट हर गर्लफ्रेंड. ओके ठीक आहे, शी इज अ नाईस गर्ल, यस अँड आय एम ॲक्सेप्टिंग हर. गर्लफ्रेंड ओके ठीक आहे. तर पण मी विचार करतो की गर्लफ्रेंड हे माझ्या करिअरसाठी ठीक आहे का? जर मी समजा माझे सिक्रेट्स तिला रिव्हील केले तर व्हॉट शी विल थिंक अबाउट मी. म्हणजे मी माझ्या मित्रातही माझे सिक्रेट सांगत नाही. म्हणजे हार्डली त्यांना लोकांना ऑलरेडी माहीत आहे, लेट्स लिटल बिट. त्यामुळे ते माझ्यावर प्रश्न विचारत नाही. तर का म्हणजे तुला गर्लफ्रेंड पाहिजे की नाही पाहिजे? ॲक्च्युली हा खूप सिरियस क्वेश्चन आहे, बहुत सिरियस क्वेश्चन आहे. जोपर्यंत आणि एक गोष्ट पण आहे काय, जोपर्यंत आपण त्याला टेस्ट करत नाही किंवा बघत नाही तोपर्यंत आपण कळू शकत नाही की चांगली गोष्ट आहे की वाईट गोष्ट आहे. इवन इट लुक्स लाईक बॅड टू यू बट समटाईम इट्स रिअली बेटर फॉर यू. सो जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत आपण जज करू शकत नाही. लाईक म्हणजे कोणत्या गोष्टी जज करण्यासाठी दोन साईडची गरज असते. दोन साईड. तू जज करून राहिला आपल्या डेस्टिनी सोबत, तू जज कर ना, तुझं आतमधलं फिलिंग्स काय म्हणते. परत मुलींबद्दल काय वाटते यार तुला, म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे वॉन्ट टू बी अ गर्लफ्रेंड सो स्टफ लाईक दॅट. सो कोणत्या नजरेने पाहते, म्हणजे ॲक्च्युली तुला गर्लफ्रेंड कोणत्या कामासाठी पाहिजे? किसिंग विसिंग सोडून दे हा. रिअली इट्स रिअली यू. रोमॅन्टिक स्टफ कम्प्लिटली यू. आणि रोज फोन केला का, आणि भाजी झाली का, आणि कशी जेवली का, दॅट इज कम्प्लिटली यू. सो वॉट म्हणजे मग कशासाठी पाहिजे? ओके ठीक आहे, तुझ्या सगळ्या सॅटिस्फॅक्शन तुझी फॅमिली आणि फ्रेंड पूर्ण करत आहे. तर अशा कोणत्या गोष्टी आहे जे तुझी गर्लफ्रेंड पूर्ण करू शकते जी आतापर्यंत अपूर्ण झाली आहे? जस्ट फिलिंग्स, रोमॅन्टिक फिलिंग्स. रोमॅन्टिक फिलिंग्स कशा असते, काय असते, म्हणजे तुला वाटते का की बेकार गोष्ट आहे का? बेकार गोष्ट म्हणजे जस्ट लाईक यू. तर त्या यू थिंग म्हणजे जोपर्यंत आपण एक्सपिरियन्स घेत नाही तोपर्यंत काही वाटत नाही. तर गो फॉरवर्ड अँड टेल हर टू बी अ गर्लफ्रेंड विथ मी. ते घेण्याचं पण एक रिझन आहे. म्हणजे म्हणजे मी तसा विचार करतो, म्हणजे मला तसा विचार करायला नाही पाहिजे की कारण कोणत्या पर्सनला जज करण्यासाठी त्याच्या क्वालिफिकेशनवर जाऊ नये असं तर मला वाटते. बट एक पॉईंट येते यार, टोचते कुठतरी. आय एम नॉट क्वालिफाईंग, म्हणजे मी काही खूप जास्त शिकलेलं नाही, त्याच्यासारखी डिग्री नाही केली आहे मी जस्ट डिप्लोमा केला आहे. माझी एक छोटीशी दुनिया आहे आणि त्याच्यामध्ये मी खूप खुश आहे, ऑलरेडी बहुत खूप खुश आहे. आणि मी काही तुला गर्लफ्रेंड बनवत आहे त्यामुळे काही मी रिक्रुटमेंट नाही करून राहिलो तुला तुझ्या कंपनीमध्ये किंवा तू माझ्या कंपनीमध्ये. का माझं असं क्वालिफिकेशन असलं पाहिजे तरच मी तुला ॲक्सेप्ट करीन वगैरे वगैरे, असं काही हे नाही. इट जस्ट लाईक यू लाईकिंग हर, सो दॅट इज इट. नो मॅटर इट्स रिअली कॅरिंग ऑन यू. जरी मला असं वाटते का मी जास्त शिकलेलो नाही आहे आणि ती खूप जास्त शिकलेली आहे, खूप जास्त, म्हणजे आय नो मच बेटर दॅन हर. तू आताही मला इटलीची राजधानी विचारशील तर मी रोमच सांगेन, पण तिला विचारेन ते विचारतच पडेल. म्हणजे मला त्याबद्दल थोडं जास्त माहीत आहे. कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी माझे डोकं नेहमी तत्पर असते. आणि आय ऑल्सो कॅन शिकणं म्हणजे तिच्या हाती डिग्री आहे माझ्यापाशी नाही, तिच्यापाशी प्रूव्ह आहे, तिच्यापाशी एक एक एक
सिम्बॉल आहे का तो रेप्रेझेंट करते शी इज अ क्वालिफाईंग. अँड माझ्यापाशी सिम्बॉल नाही, बट मनातून मी खूप क्वालिफाय ना. मला वाचता येते, बोलता येते, शिकता येते. मला खूप काही गोष्टी अशा माहीत आहेत ज्या तिला माहीत नाही आहे जेन्युअली, आणि जे की माहीत असायला पाहिजे, पण ती शी कॅन फॉरगेट इट. कुठचा टॉपिक कुठे चाललो यार, तुला पाहिजे का नाही एवढं सांग. दॅट्स अ रिअली सिरियस क्वेश्चन. आतापर्यंत मी खूप लाईट घेत होतो. म्हणजे अरे बरं म्हण, ठीक आहे, थोडे चांगले पॉईंट घेऊ आणि थोडे वाईट पॉईंट पण घेऊ. फर्स्ट ऑफ ऑल वाईट. जर तुझ्या लाईफमध्ये गर्लफ्रेंड आली तर व्हॉट कुड बी हॅपन विथ यू, हे थोडं वाईट सांगायचं आहे. कोणत्या गोष्टी वाईट होऊ शकते. जर माझ्यापाशी गर्लफ्रेंड आली किंवा जर आहे तर तर काय होणार की मी आणि त्या अदर पर्सन बद्दल किंवा एक्स पर्सन बद्दल विचार करू, एकामेकाबद्दल जाणून घेऊ, एकामेकाबद्दल विचार करू, आणि त्याच्यानंतर एकामेकांसोबत होणाऱ्या भविष्याची आपण एक पायाभूत निर्माण किंवा सुरुवात करू, समथिंग लाईक दॅट. किंवा एक बेस तयार करू. आणि त्याच्यामध्ये काय होणार की मी माझ्या डेस्टिनीपासून अवे होऊन जाईन, आणि मग सर्टन पिरियड ऑफ टाइम इट गेट व्हॅनिश. ओके, हा एक वाईट पॉईंट आहे. मला डेस्टिनीला सोडायचं नाही. मला फिल्म बनवायची आहे. जरी ती सुटली चालेल, पण मला फिल्म बनवायची आहे. बायनरी कोड बनवायची आहे, म्हणजे बनवायची आहे. ओके, ठीक आहे. दुसरा वाईट पॉईंट, दुसरा कोणता वाईट पॉईंट येऊ शकते यार. दुसरा हा येते की म्हणजे मी क्वेश्चन हा आहे ना का कोणते चांगले पॉईंट आहे, वाईट पॉईंट आहे. तर वाईट तर हाच आहे एकच. चांगला पॉईंट कोणता आहे, म्हणजे गर्लफ्रेंड असली याचा चांगला फायदा, एक प्रकारे फुल ऑफ लाईफ एन्जॉय करता येते. आताही मी फुल ऑफ लाईफच एन्जॉय करत आहे. असं नाही का मी विदाउट ऑक्सिजननी जिवंत राहून राहिला, बट फुल ऑफ लाईफ म्हणजे नेहमी हॅपी, खुश, एव्हरी टाइम रिअली हॅपी. हां, अजून एक वाईट पॉईंट आहे, तिचे बॅड प्रॉब्लेम्स ते आपले पण प्रॉब्लेम्स, तिची खुशी आपली पण खुशी. प्रत्येक गोष्टीमध्ये यस नो करावं लागेल, समथिंग लाईक दॅट. हां, चांगली, म्हणजे हा एक्सपिरियन्स घेणं खूप चांगली गोष्ट आहे. लव्ह इज रिअली अमेझिंग थिंग इन वर्ल्ड, रिअली अमेझिंग, अँड यू शुड एन्जॉय दोज स्टफ बिकॉज दॅट इज रिअली अमेझिंग स्टफ. एक प्रेम करणं खूप चांगली गोष्ट आहे बरं, बहुत चांगली गोष्ट आहे. अदर जेंडरबद्दल जाणून घेणं, त्याच्याबद्दल फिलिंग असणं, खूप चांगल्या गोष्टी आहे, बहुत ही चांगल्या गोष्टी आहे, सांगतो, बहुत चांगल्या गोष्टी आहे. बट याचा प्रॉपर उपयोग करायला पाहिजे. जर त्याचा खूप जास्त उपयोग केला तरी हानिकारक आहे, खूप कमी उपयोग केला तरी पण हानिकारक आहे. इट जस्ट लाईक मेक कॉन्स्टंट फॉर एव्हरी वन. म्हणजे रेडिंग 10वर येत असेल ना तर 10वरच ठेवावं लागते, नाही 9वर जावं लागते, नाही 11वर जावं लागते, कॉन्स्टंट 10वर ठेवावं लागते. तर तेव्हा त्याच्यामध्ये कसं तरी फूल उगवते आणि ते काफी ब्युटिफुल असते, बहुत चांगल्या गोष्टी असते. एक लव्ह म्हणजे फुल ऑफ एन्जॉय ऑफ युअर लाईफ, दॅट इज इट. दॅट्स वाय आय नीड टू लर्न इट. ओके, ठीक आहे, या पण चांगल्या गोष्टी आहे. प्रॉब्लेम कुठे येत आहे? यस, माझ्यापाशी प्रॉब्लेमची लिस्ट आहे, बट मेरे पास प्रॉब्लेम की लिस्ट आहे. म्हणजे कशा प्रकारे प्रॉब्लेम कोणकोणती येते तिला पटवण्यात. राईट. फर्स्ट ऑफ ऑल, माझी कधी हिंमत नाही होत, जेन्युअली सांगतो, माझी कधी हिंमत नाही होत कोण्या मुलीसोबत काय बोलावं. खरंच, समजा कोणती मुलगी ऑनलाईन असेल, ऑफलाईन हे सोडून घे, फेसबुकवर चॅटिंग करताय, एक मुलगी भेटली, एक ऑनलाईन, पहिले का म्हणशील, हॅलो, ओके, हाय, हाऊ आर यू, फाईन,
व्हेअर आर यू फ्रॉम? ओ आय एम फ्रॉम पुणे. यू फ्रॉम? आय एम फ्रॉम नागपूर. जर तिने पुण्या म्हणलं तर आपण थोडंसं नागपूर म्हणावं लागेल. वर्धा कुठे? वर्धा तर नोटीस पण नव्हत पुण्यामध्ये, त्यामुळे नागपूर. Oh yeah, that is really nice city. Oh yeah, you too. Uh, so, what are you doing? I'm just chatting with you. No, no, no. I'm just saying, what are you doing in your education life? So, I'm doing an engineering second year computer. What are you doing? I'm doing engineering and mechanical. Oh yeah, that is nice. And I'm graduated. So I am younger, older than you. So she says, yeah, that's okay. आपली कोणती गोष्ट नीड टू जेन्युअली थिंक अबाउट इट. म्हणजे कोणत्या गोष्टीसाठी आपण चॅटिंग करतो, कोणत्या मुलीसोबत बोलायचं असेल ना ऑनलाईन, तर आपण का जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. डिड यू हॅव बॉयफ्रेंड और गर्लफ्रेंड? असंच म्हणतो ना आपण. हां, यू हॅव बॉयफ्रेंड. एक तर काय होईन, एक तर अनफ्रेंड होईन, एक तर ब्लॉक होईन. जेव्हा मुलगी जास्त हिंमतवान असेल ना, तर ती यस म्हणन, किंवा काही नोटीस काही करायचं नाही, काही नाही, किंवा असाच बंद आहे, तर मोस्ट ऑफ दी सेज नो म्हणते. मग मग आपली क्युरिओसिटी वाढते. मग हॅव यू इंटरेस्टेड इन समथिंग लाईक दॅट, ऑल दोज स्टफ. म्हणजे प्रत्येकजण अशाच प्रकारे चॅट करतात ना. मी तर त्याच्या तिथंच नाही जाऊ शकत बेटा. वेअर आर यू? आय एम फ्रॉम पुणे अँड नागपूर. ओके, ठीक आहे. देन वॉट? देन वॉट? नथिंग. माझ्या तोंडातून काही शब्द निघत नाही. माझे फिंगर गेट स्टॉप वेन आय एम टायपिंग. सो आय एम कम्प्लिटली अफ्रेड. ओके, ठीक आहे. ऑनलाईनचा फंडा सोडून द्या. ऑफलाईन मीन आता एक अननोन पर्सन तुझ्या समोर आली आहे. तर कसं म्हणशील, कसं रिप्लाय करशील वगैरे वगैरे, ॲक्ट कसं करशील? या हॅलो, या सौरभ, या भावना. ओ नाईस नेम. तर मग व्हॉट एव्हर रिझन फॉर वी आर स्टँडिंग देअर, तर आपण रिझन शोधतो. आपण रिझन कोणतं देऊया? रिझन आहो आपण बस स्टॉपवर, एक सकाळी 5 वाजताची रेल्वे स्टेशनवर आहे आणि 5 वाजताची पॅसेंजरची वेट करत आहे. ती नागपूरला चालली. तर युअर गोईंग नागपूर, नागपूरला चालली. हां, यस, मी टू. नंतर मग काय म्हणून, एक अननोन गर्लफ्रेंड आहे, एक अननोन मुलगी आहे, कोणीच नाही स्टेशनवर, काहीच नाही. तिला पण माझ्यापासून भीती नाही, मला पण तिच्यापासून काही भीती नाही. भीती म्हणजे म्हणजे भीती म्हणजेच कळू शकतो ना. तर तर मग आता काय नाही, मग ती विचारेल ना. तर मग नागपूरला कशासाठी? हो नाही, मी थोडेसे कॅडकॅम कोर्सेस करत आहे IGTRमध्ये, आणि मी नेहमी अपडाऊन करतो. ओ नाईस. मी मामाच्याकडे चाललो आहे. मी वर्धेला राहते. माझे मामा, त्याने वास्तू वगैरे आहे, तो चाललो आहे. ओ या नाईस. कुठं राहते तू? म्हणजे आता कळलं ना ती वर्धेत राहते म्हणून. आपण इथं वर्धेत राहते. कुठं राहते ती? मी हे आधी चौकात राहते. ओ दॅट्स नाईस. मी सानेवाडीत राहतो. ओ वाव, दॅट इज गुड थिंग. मग काय, मग 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 काय होणार? मग काय नाही, तुझ्या होईन. मग ऑफलाईनमध्ये होते. तर मग समजा आपण टाईम स्पेंड करून राहिलो एवढा वेळेस, पॅसेंजर आता लेट आहे, हार्डली 1 घंटा वगैरे, तर कशा प्रकारे टाईम स्पेंड करायचा? हां, तर अशाच बोलण्यामध्ये होऊन जाते. पण प्रॉब्लेम एक आहे का, सिच्युएशन तशी बनत नाही. आता मी सिच्युएशन कसं सांगितली, 5 वाजताची पॅसेंजर आहे, तुम्ही आणि ती मुलगी एकटेच आहे प्लॅटफॉर्मवर, नो वन इज हिअर. किंवा एखादी भिकारी वगैरे असन जो रोटीचे नाही करत असन, किंवा एक बुडा आदमी. ओके, ठीक आहे. अशी सिच्युएशन बहुत लकीली, म्हणजे 1000 in 1 येते. 1000 किंवा 10 लाखातून एक सिच्युएशन. कोणतीच अशी सिच्युएशन येत नाही, सांगतो. इवन म्हणजे आता जरी प्लॅटफॉर्म खाली आहे आणि 2च जण आहे, तरी एकमेकासोबत बोलणार नाही.
वाय? बिकॉज ते दोघंही एकमेकांसोबत बोलण्यासाठी रेडी आहे, आतुरतेने वाट पाहत आहे का मी आज त्या बंदासोबत केव्हा बोलीन, आणि हा पण बंद वाट पाहते मी तिच्यासोबत केव्हा बोलीन. दोघंही जण एकमेकाला हे होत आहे. पण प्रॉब्लेम कुठे येत आहे? स्टार्ट कोण करत आहे? कोणीच नाही. दॅट्स द मेन क्रुशल फॅक्ट. कारण जेव्हा जर मुलगी समजा मी स्टार्ट करू तर ही थिंग्स लाईक आय एम स्लट, कारण मी एक फालतू आहे त्यामुळे मी त्याच्यासोबत बोलत आहे, अशा प्रकारे फिलिंग्स येते. किंवा एक बंदा, म्हणजे मुलांना तसं विचार करायला नाही पाहिजे, बट काही काही मुलं असतात असे का मी काऊन स्टार्ट करू, तिने स्टार्ट करायला पाहिजे. वाय? बेटा ती तुला ओळखते का? तू तिला ओळखते का? नाही. मग तू करणं स्टार्ट. कोणा आधीच जाते, कोणाच्या कोणाच्या गांडीत टाकायचं आहे, थोडा कोण हिपून राहिला का पोंगी आहे. अरे मग सरळ बन ना. मग सांगतो, प्रपोज मारायला मुलांनीच फॉरवर्ड व्हावं लागते, बोलण्यासाठी मुलांनीच फॉरवर्ड व्हावं लागते. दॅट्स द गट्स, दॅट इज द गट्स, अँड दॅट गट्स टेल्स यू अबाउट दिस. तशीच एक वेळी गट्स पाहिजे. तर तर त्याच गोष्टी नाही आहे माझ्यापाशी. सिरियल सांगतो, त्याच गोष्टी खरंच नाही आहे. सांगतो, मी कोणाच्या बाप्पाला भेट नाही कामाचं असेल ना, तर मी सरळ प्राईम मिनिस्टर किंवा प्रेसिडेंटही असेल ना, बराक ओबामा जाऊन सरळ म्हणीन. काम असेल तर बिन कामाने तर मी माझ्या आईसोबत पण नाही बोलत रे ना. खरंच सांगतो, बिन कामाने असेल ना म्हणजे आईसोबत पण नाही. वडील तर खूप दूर झाले, खरंच नाही, कधीच नाही. आणि मुलींसोबत काम असते बिनकामाचंच. त्यामुळे हा मोठा अनक्लिअर आहे माझ्या लाईफमध्ये. का मी मुलींसोबत नाही का कधी क्लिअरही बोलू शकत नाही. आता माझ्या फिल्ममध्ये आलिया भट आली, मी तिच्यासोबत चांगल्याने बोलीन, कारण कारण मला तिच्याकडून काम करून घ्यायचं आहे. मला सांगायचं आहे तिला कशा प्रकारे काम आहे. मला सांगायचं आहे का त्या नयनाचं कॅरेक्टर कशा प्रकारे या फिल्ममध्ये आहे आणि तुला कशा प्रकारे प्रेझेंट करायचं आहे. मला क्लिअरली माहीत आहे, त्यामुळे मला सांगायचं आहे. अँड शी नीड्स टू प्रिटेंड दॅट कॅरेक्टर, सो आय नीड टू टेल हर. त्यामुळे मी सरकणार नाही, माझं कॉन्फिडन्स पण लेवलमध्ये राहणार आणि मी माझे गट्स पण लागणार नाही त्या गोष्टीसाठी, कारण इट्स अ रिअली कॉमन थिंग्स टू अचीव. ओके ठीक आहे. मी त्या दिवशी गगननी म्हणलं म्हणून खाऊन गेलो, कारण माझ्यापाशी काहीतरी कारण होतं तिच्याशी बोलण्यासाठी. आय हॅव अ रिझन टू. जसं लाईक बिईंग अ गर्लफ्रेंड, का मला तुला एक गर्लफ्रेंड बनवायचं आहे, हे एक कारण नाही आहे. हे जस्ट एक फिजिकल रिलेशनशिप विथ प्रॉपर जजमेंट आहे. यस ऑर नो, म्हणजे यस ना ठीक, नाही असेल तरी ठीक, हू केअर्स. सो दॅट इज द फिलिंग्स लाईक दॅट. अशा प्रकारे आहे. तर असंच आहे, म्हणजे जोपर्यंत काम नाही पडत ना, म्हणजे मला माझी काम असेल ना तर मी कोणाच्या बापाला नाही भेट, पण काम नसेल ना तर मी कोणाच्याच बापासोबत नाही बोलत. सो दॅट इज इट. म्हणजे हा पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्यामध्ये आहे. तर तर आता ठीक आहे, तुला प्रॉब्लेम तर कळली, ओके ठीक आहे. याला रिझॉल्व करण्यासाठी, याला सॉल्व्ह करण्यासाठी काय फंडा आहे? फंडा म्हणजे कॉन्फिडन्स लेवल वाढायचा आहे. कॉन्फिडन्स लेवल आहे बेटा, आहे. तू बेटा किसी से भी बात करणार, मी कोणासोबत बात करून देतो, भीत नाही मी. सांगतो काम असेल तर, काम नसेल तर कसं बोलू. येस, दॅट इज इट. यासाठी कोणताच फंडा नाही आहे. हा जसं एक नॅचरल थिंकिंग आहे. सम पीपल्स आर स्लट, दॅट्स वाय बिकॉज दे हॅव गट्स टू डू दिस, आणि त्यांना काही भीती वाटत नाही अशा गोष्टी बोलण्यात, मला वाटते. त्यामुळे सो दॅट इज आय एम प्रॉबब्ली थिंकिंग. मी ट्राय करून नाही, मी ट्राय मारीन. जरी ती ऑनलाईन दिसते, वाय कॅन नॉट टाईप, बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ बिकॉज ऑफ आय डोंट नो. खरंच नाही माहीत, काहीच रिझन नाही. जस्ट आय नीड, बस मी काही नाही, तिचे फक्त प्रोफाईल पिक्चर वाचतो, स्टेटस वाचतो, ऑनलाईन असेल तर बघतो, बस. ओके ठीक आहे, बाकी काही नाही, याच्यामध्येच खुश राहतो. जास्त क्लोज नाही राहत आणि जास्त दूर पण नाही राहत. इट्स बीन प्रॉपर कॉन्स्टंट डिस्टन्स बिटवीन हर अँड मी. सो दॅट इज इट. एक मिनिट, मी लगवेल लागलो.
म्हणजे अशा प्रकारे आहे यार. मी तरी हाच विचार करतो की माझ्या लाईफमध्ये गर्लफ्रेंड पण असली पाहिजे, बट कशा प्रकारची या हा गर्लफ्रेंड मॅटर सोडून द्या यार. हां, तुझ्या लाईफमध्ये खूप काही चांगल्या गोष्टी आहेत. तुझ्या लाईफमध्ये एक आई आहे, वडील आहे, एक बहीण आहे आणि खूप सारे मित्र आहे जे खूप सारा फन आणि खूप सारे चांगले म्हणजे एक मजा प्रकारे एक चांगले दिवस आहे तुझ्यापाशी. आणि तू गर्लफ्रेंडच्या मागे लागशील तर ते मेक इट इवन बेटर, बट मे बी इट्स बिकम रिअली वर्स. गर्लफ्रेंड इज अ नाईस थिंग. तर मला वाटते की मला वाटत वगैरे काही नाही, बस असं आहे फिलिंग्स येते की इट जस्ट बीन रिअली व्हॅनिश फ्रॉम मी अँड येप देअर्स इट. जसं प्रणव प्रणय पाटील, यस, 12वीतला मित्र माझा. मी बेट लावलो होतो त्यासोबत की जी स्नेहा आहे ते तुला कधी लाईन देणार नाही किंवा असं काही होऊ शकत नाही. तो चॅलेंज करायला लागला, बेटा मी तिचा मोबाईल नंबर आणतो. का म्हणते तू मोबाईल नंबर? यस. तर कसा काय म्हणजे मी लावली की तू करूच शकत नाही. शी इज नॉट ए स्लट अँड शी इज नॉट ए like that kind of girls. She can probably think like that way, or म्हणजे मी तरी असं म्हणत होतो का शी इज रिअली एव्हरी म्हणजे माझ्या डोक्यात नेहमी तिच्याबद्दल इज्जत असं होती का ती एक चांगली मुलगी आहे वगैरे वगैरे तेव्हा. पण जेव्हा प्रणय गेला, ट्युशन सुटल्यावर सरळ गेला, नंबर मागितला आणि घेऊन आला, 10 मिनिटात काम केलं त्यांनी. पूर्ण इज्जत उतरली तिच्याबद्दलची माझ्या डोक्यात. म्हणजे मी जे विचार करत होतो की तू एक म्हणजे स्नेहा एक खूप शिक्षित आणि स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवणारी मुलगी आहे जी कोणाच्या अशा याच्यावर येऊ शकत नाही, बट आय एम रॉंग, डेफिनेटली रॉंग. अँड वाय एम नॉट बी रॉंग? हां, काऊन म्हणजे तू तुझी लाईफ अशा प्रकारे जगू शकते तर सगळेजण तुझ्याच प्रकारे विचार करतात का? नाही, त्यांना पण एन्जॉय करायचं आहे ना. म्हणजे असे नाही का जाऊ दे यार का बोलून राहिलो मी. आय एम सॉरी गॉड किंवा गॉड. म्हणजे मी असं मगाशी प्रश्न केला होता ना की जर माझ्यासमोर गॉड आले आणि त्यांनी मला विचारला की व्हॉट काइंड ऑफ गर्लफ्रेंड यू वॉन्ट, आय एम टेलिंग मला गर्लफ्रेंड नाही पाहिजे ना, मला फक्त एक फ्रेंड पाहिजे जे की फिमेल असली पाहिजे, बाकी काही नाही. एक फ्रेंड खूप काय अंडरस्टँड करते मोर दॅन अ गर्लफ्रेंड. तर या प्रभू मला हेच पाहिजे, काही नाही, एक फ्रेंड जे फिमेल आहे. भेटली तर ठीक, नाही भेटली तरी ठीक, बट डझंट मॅटर. काय नाही एवढी काही हे नाही, आय कॅन मॅनेज. म्हणजे वडील आहे, आई आहे, चांगले मित्र आहे जे माझ्या लाईफमध्ये खूप चांगले सितारे चमकून राहिले आहे, एक खूप चांगली मोमेंट देत आहे लाईफमध्ये, जगण्याचं रिझन देता लाईफमध्ये हे मित्र. तर मी यांना सोडून गर्लफ्रेंड कम नको, तिला पण एक मित्रच बनव ना, जे की मी पण तिला इन्व्हॉल्व करू याच्या ग्रुपमध्ये आणि मग रिअली अमेझिंग थिंग्स हॅपन. दॅट इज इट, दॅट्स द डिअर, दॅट इज द डिअर. काऊन विचार करता यार मी असं, वाय? कुठे गेला तो मोनू अवतारे जो फिल्म बनवते रिअली अमेझिंग,
फिल्म बनवते, बायनरी कोड एवढी क्लासिक मूवी बनवली, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, अवतार, डोंट फॉरगेट दी एफचार. कुठे गेला तो? ऑस्कर विनर. एव्हरी इयर, प्रत्येक वर्षी तो ऑस्कर घेते. त्याच्या घरी असे अवॉर्डचे लाईन आहे. लागेल तेवढा प्रत्येक वर्षी जर ठरूनच आहे कोणतं ना कोणतं. काही टेन्शनच नाही. आणि त्याचं काम एवढं क्लासिक आहे आणि त्याच्या कामात एवढं मजा आहे. कुठे गेला रे तो? अशा कम विचार करून राहिला. त्याची अशा प्रकारे सोच. जस्ट थिंग्स लाईक टीनेजर बॉईज अँड थिंक अबाउट really creepy things, normal things. You're not a normal guy. You're a really amazing guy. And you need to accept those stuff before you're going to Mumbai. Mumbai is a really nice place. आणि ते रिअली जज करते पर्सनला. जर तुम्ही मुंबईमध्ये राहण्याचे काबिल आहात तरच तुम्हाला तुमची ड्रीम टार्गेट अचीव होऊ शकते. नाही तर तुम्हाला जगू देत नाही मुंबई. मुंबई एक प्रकारे एक एक्झाम हॉल आहे, जे रेप्रेझेंट करते, जे क्लासिफाय करते. चांगले असेल तर पुढे जा, वाईट असेल ना तर बस हाकलून देते. काही आहे नाही तुमच्या इथे मुंबईमध्ये. तुम्ही जस्ट गेट आउट व्हा तुम्ही. दॅट इज मुंबई. दॅट इज इट. यू वोंट गिव्ह अप unless you won't give up. That is it. पूर्ण सांगितलं, मन हलका केला. काही नाही रे, आज ॲनिव्हर्सरी होती ना. जस्ट लाईक आय एम जेलस. आय एम नॉट जेलस मॅन, कम्प्लिटली. 6 महिने आहे माझ्यापाशी. मी 6 महिन्यातले प्लॅन पण डिसाईड केला आहे का मला काय करायचं आहे. मी स्वतःला म्हणलं की जर मला गर्लफ्रेंड भेटली तर, किंवा व्हॉट काइंड ऑफ गर्लफ्रेंड यू वॉन्ट, असा सिम्पलसा क्वेश्चन विचारला आणि त्याच्यावर एवढं मोठं लेक्चर झालं. माइंड इज माइंड. एव्हरी टाइम्स इट गेट्स डायवर्ट. Who cares? I cares. I'm the guy who can understand those minds, so I care. Thank you, huh? Thank you.